विनेश फोगाटचं ऑलिम्पिक मेडल अगदी थोडक्यात हुकलं। लहानपणापासून तिच्या वाट्याला फक्त आणि फक्त संघर्ष झालाय। हरियाणातल्या छोट्या गावापासून सुरू झालेला तिचा काटेरी प्रवास, त्याचीच ही कहाणी। विनेश फोगाटची थरारक संघर्ष गाथा। जंतर मंतर ते पॅरिस ऑलिम्पिकचा काटेरी प्रवास। संघर्ष विनेशचा संपलाच नाही। ही कहाणी आहे एका संघर्ष कन्येची। तिचं नाव विनेश फोगाट। जंतर मंतरवरचा संघर्ष असो, नाहीतर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फायनल मध्ये धडक मारण्याची दैदिप्यमान ऐतिहासिक कामगिरी, तिचा संघर्ष काही संपत नाहीये। जिथे अनेकदा मुलींची भ्रूणहत्या होते, याच हरियाणातल्या भिवानी जिल्ह्यात बलाली गावात जन्मलेली ही जिद्दी मुलगी अवघी 9 वर्षांची असताना वडिलांचं छत्र हरपलं। पोरकं झालेल्या विनेशला तिचे काका महावीर सिंग फोगाट यांनी कुस्तीचे धडे दिले। दंगलकल गीता आणि बबिता फोगाट यांचे ते वडील। काकांच्या तालमीत तयार झालेली ती धाकड गर्ल गीता आणि बबिता यांच्या जोडीनं विनेशनं ही कुस्तीचं मैदान गाजवलं। 2014 ग्लास्को, 2018 गोल्ड कोस्ट आणि 2022 बर्मिंगहॅम गेम्स मध्ये तिनं गोल्ड मेडलची कमाई केली। 2018 मध्ये इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक जिंकलं। आशियाई चॅम्पियनशिप 2021 मध्ये तिनं गोल्ड मेडल पटकावलं। 2020 मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मात्र कुस्तीतल्या डावपेचांपेक्षा ती चर्चेत आली ती कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या सोबतच्या वादांमुळे। ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला। त्याचवेळी महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटूंनी अनेक दिवस आंदोलन केलं। या आंदोलनात विनेशचा संघर्ष लक्षवेधी ठरला। अन्यायाविरोधात लढणाऱ्या विनेशला दिल्ली पोलिसांनी फरफटत नेलं। हातात तिरंगा घट्ट पकडलेल्या विनेशला जबरदस्तीनं व्हॅनमध्ये कोंबण्यात आलं। कुस्तीची लाज वाचवण्यासाठीचा तिचा संघर्ष उभ्या देशानं पाहिला। मात्र या मानहानीनंतरही ही संघर्ष कन्या थांबली नाही। दुखापती आणि अनेक अडचणींवर मात करत तिनं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये धडक मारली। आतापर्यंत विनेशनं 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला। 2016च्या ऑलिम्पिक मध्ये दुखापतीमुळे तिचं कांस्य पदक अगदी थोडक्यात हुकलं। 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये 53 किलो वजनी गटात तिचा पराभव झाला। 2024 मध्ये दुखापतींवर मात करत तिनं 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली। ही ऐतिहासिक कामगिरी करणारी विनेश देशातली पहिलीच कुस्तीपटू ठरली। मात्र गोल्ड मेडल पासून फक्त 1 मॅच दूर असलेल्या विनेशला नियतीनं दगा दिला। जंतर मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक या खडतर प्रवासात शेवटी दुर्दैवाचा खेळ अडवा। अवघ्या 100 ग्रॅमनं वजन वाढलेल्या विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आणि देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं। संघर्षानं अजूनही या संघर्ष कन्येचा पाठलाग सोडलेला नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।